मंत्री गिरीश महाजन और राष्ट्रवादी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता एकनाथ खड़से के बीच विवाद जग जाहिर है। हाल ही में देखा गया था कि विधान परिषद में गिरीश महाजन और एकनाथ खड़से के बीच तीखी नोकझोंक हुई थी। गिरीश महाजन ने एकनाथ खड़से की ओर इशारा करते हुए यह बताने की मांग की कि सदरे नाम के पीआई ने आत्महत्या क्यों की। उन्होंने खड़से पर रेत माफिया और अवैध खनन करने का आरोप लगाया। इस पृष्ठभूमि पर संजय राउत ने कहा कि यह चर्चा कई वर्षों से चल रही है। मेरे जैसा व्यक्ति भी उन चर्चाओं में भाग लेता है क्योंकि मैंने भी राज ठाकरे के साथ मिलकर काम किया है। वह और मैं कई सालों से दोस्त हैं। उद्धव ठाकरे मेरी पार्टी के नेता हैं, वे मेरे करीब हैं, मेरे भाई, मेरे दोस्त की तरह। कल दो भाई एक साथ आए। निश्चित ही महाराष्ट्र खुश है। महाराष्ट्र ठाकरे परिवार से बेहद प्यार करता है। इसके साथ ही उन्होंने आगे कहा कि परिवार एक है। अजीत पवार और शरद पवार की भी मुलाकात। रोहित पवार भी जाकर अपने चाचा से मिलते हैं। पंकजा मुंडे और धनंजय मुंडे अलग अलग पार्टियों से हैं और भाई की तरह एक साथ आते हैं। त्या अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर मंत्री गिरीश महाजन असतील, एकनाथराव खडसे असतील, यांच्यामध्ये मोठी खडाजंगी या ठिकाणी बघायला मिळाली। मी याच्या आधी पण सांगितलं की मी कालच दिल्लीवरनं सकाळी आली। आमचं पण अधिवेशन सुरू होतं, आमचे पण तिथे अनेक विषय तिथे सुरू होते आणि सध्या मी माझ्या मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे किंवा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे। म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काय सुरू आहे याच्याकडे माझं लक्ष नाही, पण प्रार्थना एवढीच आहे की या दोन नेत्यांमधले या सगळे जो काही विषय आहे तो संपेल लवकरात लवकर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला गती मिळेल। कारण की आता म्हणजे आमच्या पक्षाचं म्हणते, आमच्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमचं भाग्य आहे की आज आम्हाला जिल्ह्याला मंत्री जे आहे, आज 2 कॅबिनेट मंत्रीपद इथे 3 कॅबिनेट मंत्रीपद इथे आलेले आहे। माझ्यासहित 4 मंत्री जिल्ह्यात झालेले आहे। अपेक्षा एवढीच आहे की आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे। लोकांच्या ज्या काही आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे। म्हणून त्याच्याकडे जर आपण सगळ्यांनी, तुम्ही सुद्धा माझ्यासहित तुम्ही सुद्धा जर त्याच विषयांकडे जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं लोक आपल्याकडनं समाधानी। दोघं नेते आपल्यासाठी आदरणीय आहे। मागच्या काळात तुम्ही बोलला होता की या दोघं नेत्यांमधील दरी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल, पुन्हा एकदा प्रयत्न करणार का? बघा, नक्कीच दोघं नेते माझ्यासाठी आदरणीय आहेच, कारण की दोघांचं स्थान माझ्या आयुष्यात हे महत्त्वाचं आहे। आज खडसे साहेब घरातले व्यक्ती आहे। गिरीश भाऊंनी नेहमी मुलगी म्हणून माझ्याकडे बघितलं, म्हणजे मला सांभाळलेलं आहे। आज आमचे ते नेते आहे। माझा मुलगी म्हणून प्रयत्न हाच राहील की हे विषय कुठे ना कुठे बंद झाले पाहिजे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे।